मराठवाडा आणि विदर्भाच्या सीमेचे विभाजन करणाऱ्या पैनगंगा नदीच्या किनाऱ्यालगत किनवट येथील कृष्णप्रिय गोशाळा ट्रस्टने 1 लाख स्क्वेअर फुटाच्या 2.5 एकर जमिनीवर गोशाळेची निर्मिती करून अपघातामध्ये जखमी झालेल्या जनावरांना आधुनिक तंत्राच्या सहाय्याने घेऊन येणे आणि जखमी जनावरांवर तात्काळ औषधी उपचार करून अतिदक्षता रूममध्ये ठेवून त्या जखमी जनावरांची देखभाल करणे एवढेच नाही तर आंधळ्या गायीचा कक्ष, अपंग गायीचा कक्ष, जखमी गायींचा कक्ष असे वेगवेगळ्या कक्षांद्वारे कर्मचाऱ्यांकडून देखभाल करणे असे उपक्रम राबवित असल्याने या गोशाळेला हरियाणा, दिल्ली, पंजाब अशा अनेक राज्यातून लोक भेट देण्यासाठी येतात, कर्मचाऱ्यांनी माहिती दिली आहे। बरोबर बोलले। जे आपण या बाजूला आपण पाहिलेलं आहे, आपण पाहिलंच आहे, हे प्रकृती विभाग म्हणजे ICU विभाग आहे। जसं आपण एखादा व्यक्ती खूप सिरियस झाला तर त्याच्यासाठी आपण काय ICU मध्ये आपण टाकतो, त्यांना डॉक्टर टाकतात। तर त्याच्यासाठी कसं आपण गाय म्हणून आपली एक माय समान आहे, तर त्यांना आपण काय करावं, तर आपण त्यांना जनावर म्हणून समजू नये म्हणून आपण त्यांना एक ICU विभाग आपण असं तयार केलेला आहे की त्याच्यामध्ये त्यांना मच्छर नाही, काही डास नाही, त्यांचं व्यवस्थित ट्रीटमेंट व्हावं म्हणून त्यांना ICU विभाग बनवून दिलेला आपण। म्हणजे तिथं गाय सुरक्षित असते। मग त्याच्यानंतर ती थोडी व्यवस्थित झाली तर आपण नंतर बाहेर काढतो त्यांना। आणि याच्यानंतर हे अपंग विभाग जे आहे तर कसं असते, अखंड गाय असली, जे व्यवस्थित पूर्ण गाय असली आणि अपंग असते, त्यांचा एकमेकाचा मेल नाही होत, त्याला धक्का लागला, पडली खाली, पडल्यानंतर मग काय तिला अजून इंजर होईल, त्याच्यामुळं आपण काय करतो, त्यांचा अपंग एक कक्षच वेगळा बनवलेला आहे। आता हे आंधळे कक्ष आहे, अंध कक्ष। याच्यामध्ये कसं सर, आपण अंध कक्षमध्ये जे म्हणजे त्यांचं कसं डोळ्यांना त्यांना दिसत नाही बिलकुल, तर ते एकमेकाला की नाही इथं जाऊन तिथं लागतात, एकमेकाला गायीला लागतात, ते त्यांना इंजर होते। त्याच्या निमित्तानं आपण त्यांचं एक कक्ष वेगवेगळं बनवून ठेवलेलं आहे। याच्या निमित्तानंच आपण हे बनवलेलं आहे। तेच आहे की इथं दर 3 महिन्याला आपण शिबिर घेतो पंचगव्याचं। ते पंचगव्याच्या शिबिरमध्ये आपण पंचगव्यावर औषधी निर्मिती याचं पूर्ण आपण प्रशिक्षण घेतो। त्यांना 5 दिवसाचं ऑडिट असते, त्यांचं डॉक्टर वगैरे येतात आणि ते 5 दिवसामध्ये आपण त्यांना त्यांचं व्यवस्था, राहणं, खाणं पूर्ण भारतातून लोक इथं येतात दर 5 महिन्याला। दिल्ली, हरियाणा, पंजाब, गुजरात, राजस्थान त्यांचं आपण हे पूर्ण शिकवून नंतर पाठवून देतो त्यांना आपण इथून। बरे, या कृष्णप्रिय शाळेने किमान 500 गोमातेची व्यवस्था होऊ शकते एवढ्या भव्य दिव्य गोशाळेची निर्मिती केली असून गोमातेला स्वच्छ ठेवण्यासाठी शावरची व्यवस्था देखील करण्यात आली आहे। मच्छरांचा त्रास होऊ नये आणि उष्णतेचा त्रास होऊ नये म्हणून इलेक्ट्रॉनिक फॅनची व्यवस्था देखील करण्यात आली आहे। महिन्याकाठी 70 ते 80 हजाराचे खाद्य लागत असल्याने एका विशिष्ट जातीच्या गवताची लागवड करून करण्यात आली आहे, तर कोरड्या गवताची आधुनिक यंत्राच्या सहाय्याने कट करून गोमातेला खाद्य दिले जाते। हा एवढा लागणारा खर्च दान धर्मातून केला जात असून गोमातेची व्यवस्था करण्यासाठी बाहेरील राज्यातील लोकांना प्रशिक्षण दिले जात आहे। या उपक्रमाचे बॅनरच्या माध्यमातून जनजागरण केले जात आहे। अशा गोशाळा निर्माण झाल्यास अनेक जनावरांचे प्राण वाचतील, हे मात्र तितकेच खरे आहे। न्यूज सुपर 1 साठी गौतम कांबळे, नांदेड।